आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आहेत। अंजलीताई, एक मोठी अपडेट आपण बघतोय, वैष्णवीचा सासरा आणि तिचा दीर या दोघांना सुद्धा अटक झाली आहे। मला खरंच खूप बरं वाटलं ऐकून की त्या दोघांना अटक झाली। पण गंमत अशी वाटते की पुण्यातले पुण्यात होते ते, पण 6-7 दिवस ते कायद्यापासून दूर राहू शकले आणि कोणालाच म्हणजे 6-7 दिवस लागले। या गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतंय की पुण्यात त्यांना इतकं पाठीशी घालणारं कोणीतरी नक्कीच होतं आणि आता एवढा सगळ्यांनी मिळून आवाज उचलल्यानंतर त्यांना अटक झालीये। पण असो, मला तर वाटतं आता या कुटुंबाला इतकी स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे, इतकी स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे की पूर्ण महाराष्ट्रासाठी ते एक उदाहरण म्हणून आलं पाहिजे की याच्या पुढे तुम्ही कोणी का असेना, कोणी का असेना, तुम्हाला कायद्याला सामोरं जावंच लागेल। आणि मला तर वाटतं त्या वैष्णवीला खरंच आपण वाचवू शकलो असतो तर बरं झालं असतं, पण आज ती आपल्यात नाहीये। पण एक मोठं उदाहरण आता महाराष्ट्रात सेट होईल याच्यात काहीच शंका नाहीये। अगदी अंजलीताई, धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत यासाठी, तुमची प्रतिक्रिया दिली।